आमचं मतदान चालतंय तुम्हाला, पण बंजारा समाजाच्या पदरात काही देताना तुमच्या जीवावर येते। ही मानसिकता सरकारने आता बदलली पाहिजे। आम्ही सरकारला इशारा देतो आहे की तुम्ही बंजारा समाजाला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका तुम्ही। गेल्या अनेक वर्षापासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक मुख्य प्रवाहातून दूर असलेल्या बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बंजारा महासंघाची बीडमधून स्थापना करण्यात आली आहे। स्वतः प्राध्यापक पी टी चव्हाण सर आपल्यासोबत आहे। सर, काय नेमकी संकल्पना आहे आणि तुम्ही बंजारा महासंघाची स्थापना केली? समाज फार मोठा आहे, प्रश्न देखील तेवढेच मोठे आहेत बंजारा समाजाचे। या देशाला 80 वर्षे झाले स्वातंत्र्य मिळून, अनेक पक्षाची सरकार आली, अनेक नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये सत्ता भोगली। सत्ता भोगत असताना बंजारा समाजाचा आधार घेतल्याशिवाय कोणी आमदार आणि खासदार होऊ शकत नाही। आणि हे लोकांनी देखील आमच्या बंजारा समाजाचा मतासाठी वापर केला, परंतु दुर्दैवाने कोणी परत फिरून बंजारा समाजाच्या व्यथा आणि वेदनांकडे लक्ष दिले नाही। का ती बंजारा समाज थोडंसं निरक्षर आहे, विखुरलेला आहे, अज्ञानी आहे, गरीब आहे, ऊसतोड कामगार आहे, त्यांच्यात संघटना लवकर होत नाही, संघटितपणा येत नाही। म्हणून आम्ही त्या समाजात जन्म घेतला। आम्हाला माहिती आहे समाजाला एकत्रित कसं आणायचे, आम्हाला माहिती आहे सरकारवर दबाव कसा आणायचे। एका माणसाला सरकार घाबरत नाही, पण 100 माणसं जर बोखांडी जाऊन बसले तर सरकारला आमचं ऐकावं लागते। हे नैसर्गिक गोष्ट आहे। मी कुठल्या सरकारच्या विरोधात बोलत नाही, मी भूमिका मांडत असताना म्हणून एक गोष्ट आमच्या लक्षात आली, विखुरलेला बंजारा समाजाला संघटित करा, समाजाचे प्रश्न समजून घ्या, लोकांना समजून सांगा की तुमचे हे प्रश्न न सुटल्यामुळं काय हाल झालेत, किती मागासपणा आपल्याला भोगावं लागतोय, किती अन्याय अत्याचाराला सामोरे जावं लागते। या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आज विश्व गौर बंजारा दिनाच्या दिवशी अतिशय शुभ दिन, पवित्र दिवस आहे आमच्यासाठी नव्हे तर या जगातील बंजारा समाजासाठी आजचा दिवस। म्हणून आजच्या दिवस आम्ही सर्व, आमचे नेते भिकनभाऊ जाधव, आमचे नेते मधुकर भाऊ जाटोत, आमचे नेते आमचे अमोलभाऊ पवार आणि महाराष्ट्रातील अनेक लोक आहेत। आता एकाचं नाव घेतले तर दुसऱ्याला राग येईल। आणि मी स्वतः प्राध्यापक पी टी चव्हाण या संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे, भिकनभाऊ राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मधुकर भाऊ राष्ट्रीय प्रदेश कार्याध्यक्ष आहेत, अमोल पवारजी प्रदेश सरचिटणीस आहेत आणि प्रदेश कार्यकारिणी आहे। आपण जर पाहिलं तर महत्त्वाचा मुद्दा आरक्षणाचा देखील आहे, कारण मराठा समाजानं आरक्षणासाठी मोठा लढा उभा केला। आता धनगर समाज देखील आरक्षणासाठी लढा देतोय। तुम्ही देखील आरक्षणाची मागणी केली, बीडमध्ये मोठ्या प्रमाणात एक मोर्चा निघाला, म्हणजे हजारो बंजारा बांधव त्यामध्ये सहभागी झाले। त्याच्या पुढे काय झालं? नाही, सरकारच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जवळपास 55 मोर्चे निघाले। टोटल जर मारली तर जवळपास 35 लाख बंजारा समाज रस्त्यावर आला। सरकारने त्याची दखल घेतली, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दखल घेतली आणि 4 नोव्हेंबरला सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख कार्यकर्त्याची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं की आपण एक निवृत्त न्यायमूर्ती मार्फत एक आयोग बसवते। त्यांनी आयोग बसवलेला आहे, आयोगाचं काम सुरू आहे, बरोबर आहे। पण आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि आज मुंबईमध्ये जे विनोद आडेच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे, त्या दोन्ही कार्यक्रमाच्या मार्फत आम्ही सरकारला इशारा देतो आहे की तुम्ही बंजारा समाजाला हलक्यात घेऊ नका, हलक्यात घेऊ नका तुम्ही। समाजाचे प्रश्न रास्त आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत, जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत। मागणी केली नाही म्हणून तुम्ही देणार नाहीत का? आमचं मतदान चालतंय तुम्हाला, पण बंजारा समाजाच्या पदरात काही देताना तुमच्या जीवावर येते। ही मानसिकता सरकारने आता बदलली पाहिजे। तुम्ही जर बदलणार नसाल तर बंजारा समाजाला आपली भूमिका बदलावी लागेल। कार्याध्यक्ष जाधव साहेब आहेत आपल्यासोबत। जाधव साहेब, काय सांगताल की तुम्ही सांगितलं की बंजारा समाजाचे अनेक प्रश्न आहेत, विखुरलेला समाज आहे, अगदी उदरनिर्वाहासाठी बाहेर जिल्ह्यात राज्यात त्यांना जावं लागतं, कशा पद्धतीने संघटनेचं काम असेल? संघटना हा राष्ट्रीय बंजारा महासंघ ही संघटना आम्ही याच्यासाठी स्थापन केलेली आहे की जे ऊसतोड कामगार असतील, नाका कामगार असतील, जे ह्या गावाहून त्या गावात परावर्तित होत असतील किंवा भटकंती करून आपले उदरनिर्वाह भरत असतील, ह्या समाजासाठी, ह्या समाजाच्या या लोकांसाठी आम्हाला पर्यायाने शासन दरबारी त्याचे प्रश्न हे आम्हाला उचलून
समाजाला न्याय हक्क कशा प्रकारे आम्हाला अबाधित करता येईल याच्यासाठी आम्ही ध्येय धोरणं ठरवली आणि समाजाचे आमची या संघटनेचे उद्दिष्ट आणि संघटनेची आम्ही घटनाच तशी तयार केलेली आहे. आम्ही कोणत्याही सरकारच्या दबावाखाली ही संघटना काम करणार आहे. हो, आम्ही सरकारला 100% जर सरकार जर आमच्या मागण्या मान्य करत असतील तर आम्ही सरकारच्या सोबत 100% राहू. पण सरकार जर आम्हाला बंजारा समाजाच्या जे न्याय अधिकार जर कुठेतरी हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही सरकारला आम्ही समाजाच्या वतीने आम्ही उभं राहू ही या संघटनेची भूमिका राहणार आहे. दादासाहेब, आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे काही वेगळे इतर समाजासाठी महामंडळ आहेत, तशी काही महामंडळाची मागणी असेल आणि त्या महामंडळातून कसा फायदा होऊ शकतो जर सरकारने एखादं महामंडळ जाहीर केलं तर? आता या अगोदर काही ठिकाणी चर्चेचा विषय झालेला आहे. वनआरटी स्थापन करण्याचा पण विषय झालेला आहे वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने, परंतु आता ते पूर्णतः अजून कार्यान्वित झालेली नाही. तर ह्या वसंतराव नाईक महामंडळ जे आता स्थापन होणार आहे, वनआरटी जे स्थापन होणार आहे बार्टीच्या धर्तीवर, तर त्या वनआरटीमध्ये बंजारा समाजाच्या प्रत्येक जे मेन लोक आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांना जागा मिळावी. या ठिकाणी ही जी संघटना आहे केवळ बंजारासाठीच नव्हे, भटक्या, विमुक्त, वंचित जे अघटित लोक त्या महाराष्ट्रामध्ये जे प्रत्येक याच्यापासून वंचित आहेत, शासनाच्या ध्येय धोरणापासून वंचित आहेत, यांनाही कुठेतरी न्याय मिळावा यासाठी ही संघटना आपण कार्यान्वित करणार आहोत. आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून बंजारा समाजाला जास्तीत जास्त मुबलक असा फायदा मिळावा. मग ते शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, वेगवेगळ्या समाजाच्या उन्नतीसाठी असेल. आज प्रत्येक तांड्यामध्ये जर आम्ही गेलो तर बंजारा समाजाच्या तांड्यामध्ये अजून पक्के रस्ते नाही आहेत. त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये चिखल अशी अवस्था आज समाजाची आहे. त्या बंजारा समाजाच्या तांड्यासाठी विशेष विकास व्हावा. आम्ही ही मागणी या संघटनेमार्फत करणार आहोत की फक्त श्री संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून 10 लाख रुपये, 20 लाख रुपये एका गावाला देऊन हे तांड्याचा उद्धार होणार नाही. तर यासाठी बंजारा समाजाचा एक प्रत्येक तांडा हा मॉडेल स्वरूपामध्ये शासनाने पुढे आणावा. आणि ते मॉडेल एक बंजारा समाजाचं एक मॉडेल तांडा जर तयार झाला ते एका वर्षाला कमीत कमी 100 तांडे बनवावेत. म्हणजे या 2, 4, 5 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचे बंजारा समाजाचे तांडे हे मॉडेल होतील. आजही बंजारा समाजाची एक दयनीय अवस्था आहे की बंजारा समाजाच्या तांड्यांना आजही महसूल दर्जा नाहीत, बऱ्याच तांड्यांना महसूल दर्जा नाही. त्यामुळे शासनाचा जो येणारा निधी आहे, शासनाच्या योजना आहेत, ते बंजारा समाजाच्या तांड्यापर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्यांना मुबलक आरोग्य व्यवस्था मिळत नाही, त्यांना रस्ते मिळत नाही, त्यांना पाणी शुद्ध मिळत नाही. आजही गढूळ पाणी अनेक तांड्यांना प्यायची परिस्थिती निर्माण झाली. तर याला कुठेतरी वाचा आम्हाला फोडता यावी. त्यासाठी आम्ही आमचे आदरणीय गुरुवर्य पी.टी. चव्हाण सर आणि आमचे सगळे वरिष्ठ एकत्र येऊन आम्ही एक विचार केला की अनेक संघटना या देशामध्ये आहेत, पण संघटना खऱ्या अर्थाने संविधानिक न्याय हक्कासाठी आपण पुढे जात नव्हत. त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही या देशाला संविधानिक हक्क आपल्याला समाजाला कसं मिळत होईल यासाठी ही संघटना आम्ही अस्तित्वात आणलेली आहे. आणि या विश्व बंजारा दिनाच्या निमित्तानं त्याची स्थापना पण केलेली आहे. तर तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा, या महाराष्ट्राच्या, या देशातल्या जनतेच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी उभे राहील आणि आम्ही संविधानिक न्याय हक्कासाठी आम्ही लढा देऊ हे या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. तर निश्चितच गेल्या अनेक वर्षापासून बंजारा समाजाच्या प्रश्नावर लढणारे प्राध्यापक पी.टी. चव्हाण सर आहेत, त्यांनी या संघटनेची स्थापना केलेली आहे. आणि ही जी संघटना आहे ही बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, म्हणजे त्यांनी सांगितलं की वाडी वस्ती तांड्यावर राहणारा हा समाज आहे, या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या मिळाव्यात यासाठीच भविष्यामध्ये एक मोठं व्यापक काम या महासंघाच्या माध्यमातून होणार आहे. सहकारी कॅमेरा मुकुंद सर, मी आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.